हा सेगमेंट जो आहे हा तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टींचा आहे. आणि मी थेट प्रश्नाकडे येतो. रवीजी, तुम्हाला तुमच्या एवढ्या छान करिअरमध्ये खुपलेल्या गोष्टी? नाही, कसं आहे, मला म्हणजे दूरदर्शनवरती मी म्हटलं तसं मी काम करत होतो आणि तो काळ जो होता दूरदर्शनचा त्याच्यामध्ये आपल्याकडच्या संस्कृतीसाठी आपण ज्यांना मानतो अशा ज्या गोष्टी होत्या, म्हणजे क्लासिकल म्युझिक आहे किंवा क्लासिकल डान्स आहे किंवा वाद्यसंगीत आहे किंवा लिटरेचर आहे, साहित्य, त्याचं महत्त्व आताच्या चॅनल्सवरती कमी झालंय. ही खुपलेली गोष्ट. म्हणजे कुठलाही एक, आता मला शास्त्रीय गायक आहे मी आणि मला समजा एक प्लॅटफॉर्म पाहिजे, तर टेलिव्हिजन हा मला प्लॅटफॉर्म नाहीये. ही खुपलेली गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी खुपलेली गोष्ट म्हणजे थोड्याशा व्याख्या बदलत आहेत. म्हणजे कसं की लहानपणी आम्ही ऐकलं होतं की राजकुमार आणि राजकुमारी यांचं स्वयंवर होत असे आणि राजकुमार आणि राजकुमारी ह्या सर्व गुण संपन्न असत, पण आता ज्यांची स्वयंवर होतात ते अवगुण संपन्न असतात. मग कुठेतरी आपण नवीन आत्ताच्या येणाऱ्या पिढीला असं तर सांगत नाही ना की असं काहीतरी केलं तरच स्वयंवर होईल तुमचं. हे एक खुपणारी गोष्ट आहे. म्हणजे मग त्याच्यामधनं आपण जसं म्हणतो ना की 3 महिन्याच्या कॉम्पिटिशनमध्ये महागायक होतो. खरं म्हणजे गायक व्हायला अनेक वर्ष रियाज करायला लागतो. म्हणजे ह्या ज्या व्याख्या बदलतात ना त्या मला कुठेतरी खुपतात. म्हणजे त्याच्यामुळे आपण काहीतरी वेगळेच आदर्श निर्माण करतोय नवीन पुढे असं तर नाही ना. ह्या खुपणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे कुठेतरी अशा चिमटे काढतात त्या मला. तर आजच्या तारखेला समाजातल्या तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? समाजाच्या बाबतीत मला असं वाटतं की समाज अजून तसा खडबडून जागा झाला नाहीये, एवढंच म्हणता येईल. त्याच्यात सगळं झालं. त्यात सगळं झालं. गुरु ठाकूर, तू स्क्रीन प्ले रायटिंग, संवाद, सिरियल, डेली सोप हे पण लिहत असतोस. म्हणजे तर ह्याच्यामध्ये कुठेतरी इकॉनॉमिक्स हे मॅटर करतं. कमर्शियल जी आहेत, गीतकार म्हणून जगणं आज खूप अवघड आहे का? आणि जर का तसं असेल तर ते तुला खुपतं का? नाही, गीतकार म्हणून जगणं अवघड नाही. खुपतं म्हणण्यापेक्षा मला खंत एकच आहे की लोक म्हणजे 11th आवरलाच तुम्हाला सांगतात. म्हणजे एखाद्या सिनेमाची पटकथा मी लिहित असेल तर त्या सिनेमाची गाणी करायची आहेत, तर परवा शूटिंग असं सांगूनच फोन करतात की अरे, तोपर्यंत त्यांचं ठरलंच नसतं. खरं तर ती फार आधी झाली असते, त्यानंतर कास्टिंग झालंय, सगळं झालंय, तर हे तुम्ही ठरवलं का नाही? तर ती एक घाई असते. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की इन्स्टंट आहे ना, ते जरा त्रासदायक होतं. कारण काय की शेवटी जसा एखादा नट, त्याला ताप आला होता म्हणून मी आज चांगला अभिनय केला नाही, हे प्रेक्षकांना नाही सांगू शकत तो. कारण लोक म्हणतात आज यांनी पाट्या टाकल्या. तर तसं ते गीतकाराचं होतं बऱ्याच वेळा की उद्या दुपारी गाणं पाहिजे, संध्याकाळी रेकॉर्डिंग आहे, तर तो लोकांना मी सांगू शकत नाही की मला आदल्या रात्री मिळालं होतं. त्यामुळे ते तिथे घाम निघतोच आहे आणि सतत ते टेन्शन राहतं. मग बऱ्याच जणांना नाही सांगावं लागतं. कारण मी स्वतःच्या बाबतीत हा विचार करतो, मी 40च गाणी लिहीन, 100 नाही लिहिणार, पण ती बरीच वर्ष लोकांच्या लक्षात राहिली पाहिजेत. की एका गाण्यासाठी लोकांनी असं म्हणतात की हे जरा वाईट लिहिलंय. त्यामुळे बऱ्याच जणांना मग मी आयत्या वेळी नाही सांगतो की नाही हे होणार. बऱ्याच वेळा सांगतो की अरे नाही, इतक्या घाईत कसं होणार, ते शब्द नाही जमणार. अरे कोण बघतंय रे, मग कशाला गाणं लिहायचं, कोण बघतंय रे. तर पण ह्याच्यात किती तथ्य आहे गुरु की आजचा मराठी ऑडियन्स कितपत शब्द ऐकतो खरोखरच? शब्द ऐकतो हे मला जाणवलंय. म्हणजे माझ्या पहिल्या गाण्यापासून मन उधळण वारायचं हे गाणं जे मी लिहिलं, त्यानंतर बऱ्याच वेळा लोक तुमचे ते शब्द, म्हणजे मला शब्द किंवा मेलवर ते शब्द किंवा आम्ही त्यातल्या लाईन्स ग्रीटिंगवर लिहून पाठवतो, असं जेव्हा कळलं तेव्हा मला ही जबाबदारी वाटली की म्हणजे लोक शब्द ऐकतायत, तर मग आपली जबाबदारी तरी आपण भले जे म्हणजे 20% जर ऐकत असतील तर त्या 20%साठी मी काम केलं पाहिजे, ही माझी भावना आहे. त्यामुळे मग ते बाकी 80% नसतील ऐकत, त्यांचा मी विचार करत नाही की ही गोष्ट पुढे नेणार. त्यामुळे मी शब्दांवर जास्त किंवा ते परत परत तेच शब्द येऊ नयेत हाही विचार करतो. माझ्याकडनं चोख असावं काम. या छोट्याशा कारकिर्दीमध्ये खुपलेल्या गोष्टी आणि त्याचबरोबर आजच्या तारखेला आपली जी इंडस्ट्री आहे त्याच्यामधल्या इतरही सगळ्या फॅक्टर्सवरून खुपणाऱ्या गोष्टी. खुपलेल्या तशा काही फार खुपत नाही. कारण काय की मी म्हणजे झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे ह्या रूल प्रमाणे पुढे जातो. मला बऱ्याच वेळा हे विचारलं जातं की म्हणजे आधी माझ्या बाबतीत झालेत, कदाचित तू प्रश्न विचारशील म्हणून मी म्हणतो की मी केलेल्या कामांचं क्रेडिट बऱ्याच वेळा मला मिळालं नाही की ते माझ्या नावाने आलेलं नाही कोणाच्या तरी. तर मी नेहमी असं उदाहरण देतोय की म्हणजे दरवळणाऱ्या फुलांचीच झाडाची फुलं चोरावीशी लोकांना वाटतात, तर त्यामुळे झाडाने त्याची खंत बाळगू नये, त्याने फुलत राहावं, असं मी एक थॉट देतो नेहमी. झाडाचं उदाहरण यासाठी दिलं की एखादं झाड फुलतं तेव्हा त्याला ती फुलं चोरल्यावर त्याला कळतं की अरे फुलांची किंमत आहे की आपण दरवळतोय.
त्यामुळे मी म्हणतो की म्हणजे आणि त्यात काय असतं की तुम्ही पोचता, तुमचं तुम्हाला माहित होतं की आपलं काहीतरी काम उत्तम होतंय म्हणून कोणाला तरी त्याचा मोह होतोय. म्हणजे मला कोरांटीची फुलं कधी चोरीला जात नाहीत, सोनचाफ्याची जातात असं मी एकाला सांगितलं होतं. आणि त्यात तुमचं नुकसान काहीच नसतं. कारण काय होतं की सोनचाफ्याचं फुल जरी कोरांटीच्या खाली पडलं तरी तो रसिक वासावरून ओळखतं की हे सोनचाफ्याचं. त्यामुळे आपण सोनचाफ्यानं फक्त फुलत राहावं असा मी एक माझा थॉट आहे. तुझं नाव ज्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी तुझ्यावर घडल्या, अगदी सांगायचं झालं तर सही रे सही, हे नाटक पर्टिक्युलरली वेगवेगळ्या पातळ्यांवरती वादग्रस्त ठरलं होतं. तर तुझ्या बाबतीत नक्की काय घडलं होतं? नाही, माझ्या बाबतीत मला ते फार उघडण्यासारखं त्यात काही वाटत नाही की आम्ही आधी काही त्याचा भाग मी लिहिला होता. म्हणजे ते लेखन सुरू केलं होतं. त्यानंतरचं म्हणजे एक विशिष्ट भागापर्यंत ते मी लिहिलं होतं. त्यानंतर मग ते टिपरेचं लेखन आणि हे चालू होतं. मग त्याच्या पुढे ते केदारकडे गेलं आणि नंतर मग केदारनेच मला बेसिकली ती कन्सेप्ट दिली होती की या विषयावरती नाटक करायचं. आणि ते त्या नाटकाचं लेखन मला वाटतं साधारण एक मध्यंतरापर्यंत किंवा याच्यापर्यंत मी लेखन केलं होतं. आणि त्यानंतरचं पुढचं हे मला फक्त गंमत अशी वाटली की त्यानंतर माझं नाव आलं नाही कुठे त्याच्यामध्ये. पण ह्याच्यानंतर तू आणि कधी केदार समोरासमोर बसून बोलला का या बाबतीत? नाही, बोललो नाही. कारण तसं म्हणजे माझं तर म्हटलं ना की झाले गेले विसरून. त्यानंतरही मी टिपरे केला, त्यानंतर मी अगबे अरेच्या आम्ही एकत्रच केला. त्यामुळे मला तेव्हा असं वाटलं की अरे आपलं तेव्हा नाव नव्हतं असेल कदाचित, किंवा हाही थॉट होता की लेखक म्हणून मला कोणी ओळखत नव्हतं. आणि असं झालं की नाटकाला एक नोन लेखक म्हणून नाव लागतं कोणाचं तरी. त्याच्यानंतर तू मग भैया हातपाय पसरीमध्ये एकदम मग भैया हातपाय पसरी नावाचं नाटक लिहिलं. तेव्हाही मी कॉन्फिडंट नव्हतो म्हणजे. अच्छा. कारण म्हणजे नाटक, कारण तोपर्यंत मी सिनेमा लिहायला आणि तो पटकथा आणि तो फॉर्म मला फार, आणि मुळातच नाटकापेक्षा सिनेमा हा फॉर्म मला जास्त आवडतो लिहायला. भैया हातपाय पसरी या नाटकानंतर एका समीक्षकाने कोणीतरी लिहिलं होतं की ही एका सामाजिक व्यंगचित्रकाराची व्यंगचित्र मालिका आजच्या सद्य परिस्थितीवर आहे. काही नाटक नसून एका व्यंगचित्रकाराचं मार्मिक हे आहे म्हणून. तर ते मला कौतुक होतं. कारण मुळात मी त्या हेतूनेच लिहिलं होतं की फक्त मनोरंजन नसावं. मला एक प्रचंड खुपणारी गोष्ट त्यावेळेची होती, ती मी कसं व्यक्त व्हावं, तर मी नाटकाच्या फॉर्म मधनं झालो. हे खुपणं आहे का की आपल्यातल्या ह्या सगळ्या भानगडीमध्ये आपल्यातला व्यंगचित्रकार कुठेतरी मागे राहून गेला? नाही, खुपलं. कारण त्यानंतर जे पुढचं घेतलं ना ते म्हणजे व्यंगचित्रकार म्हणून मी चित्र नाही काढली, पण माझ्यातला व्यंगचित्रकार प्रत्येक ठिकाणी मला मदत करत राहिला. संवाद लेखन असो, गीतलेखन असो. कारण व्यंगचित्रकार मी यासाठी झालो की निरीक्षण हे लहानपणापासून माझी क्रेज होती. की कोणालाही, मी फार अबोल होतं लहानपणी, म्हणजे आता इतपत बोलतोय, पण लहानपणी बोलायचोच नाही. आणि प्रत्येक कोणी पाहुणा आला किंवा कोणी आलं तर फक्त त्याचं चित्र काढायचं. शाळेमध्ये म्हणजे माझ्या वया मागून भरलेल्या असायच्या, प्राध्यापकांचं, शिक्षकांचं असो, कॅरिकेचर्स, कार्टून्स काढायचे. आणि ते ऑब्झर्वेशन मला नंतर उपयोगी पडायला लागलं. म्हणजे नंतर मी मार्मिक सारखे याच्यामध्ये व्यंगचित्र काढली होती, साप्ताहिकासाठी काम करत होतो. तर ते ऑब्झर्वेशन कुठे जेव्हा मी व्यंगचित्र काढायची बंद केली तेव्हा मी लिहू लागलो. आणि ते ऑब्झर्वेशन जे होतं की प्रत्येक डेली कार्टून्स करायचो तेव्हा रोजच्या रोज विषय कुठून आणणार डेडलाईनच्या आधी, तेव्हा मी प्रचंड बघायचो लोकांना की काय विषय. आणि त्या बघण्यामधून, निरीक्षणामधून मला जे विषय मिळाले किंवा माणसं कळायला लागली, त्यातून माझ्यातल्या सगळ्या गोष्टी झाल्या. माझ्यातला पटकथा, संवाद लेखक, की भाषेतला तो जी गंमत आहे किंवा माणसं कशी रिॲक्ट होतात एखाद्या गोष्टीवर. आणि गीतकार म्हणूनही मला बऱ्याच गोष्टी मिळाल्या. त्या सगळ्या मागे तो व्यंगचित्रकार आहे. फक्त तो चित्र म्हणून मी व्यक्त होत नाही, तो वेगवेगळ्या फॉर्म मध्ये व्यक्त होतो. खरं आहे. लोक खुपणं ऐकत असताना तुम्हाला असं कदाचित वाटलं असेल की मी दोन घरांमधलं काय चुकतंय हे ऐकण्यापेक्षा मी पण एकाच घरात आहे की काय, असं तुम्हाला वाटलं असेल. ते खरं आहे. कारण आम्ही सगळे हम सब एक ही बिरादरी के हैं.